एक अजून महत्त्वाचा गीतेचा श्लोक मी आपल्याला सांगतो आणि तो श्लोक आहे 2.37. 2.37. तुम्ही जर धुरंधर बघितला असेल पार्ट 1, तर पार्ट 1च्या अगदी सुरुवातीला स्क्रीनवरती हा श्लोक लिहून येतो. 2.37 अतिशय मस्त श्लोक आहे. तुम्ही तो सगळ्यांनी पाठ करायला पाहिजे. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिं तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. दुसरा अध्याय 37वा श्लोक काय सांगतो हा, की युद्ध करताना जर तू मारला गेला, जास्ती काय होईल, युद्धामध्ये तू मारला जाशील. जर मारला गेला तर काय होईल, तुला स्वर्ग प्राप्ती होईल. पण समजा तू जिंकलाच, त्याची शक्यता जास्ती आहे तू जिंकण्याची. समजा तू जिंकला तर काय होईल, तुला पूर्ण पृथ्वीवरचं धन धान्य समृद्धी संपत्ती हे सगळं प्राप्त होईल. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये मन जर संभ्रमित झालं तर त्यातून बाहेर निघण्याकरता अगदी रॅशनल थिंकिंग, अगदी लॉजिकली जर विचार केला तर काय होऊ शकतं, जास्तीत जास्ती काय होऊ शकतं, क्या हो सकता है. मग ह्या परिस्थितीमध्ये काय होऊ शकतं, दोनच गोष्टी होऊ शकतात. यात हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम. जर तू मारला गेला तर तू स्वर्ग प्राप्ती होईल, आणि जिंकलाच वेल अँड गुड, कोई टेन्शन का सवाल ही नाही आहे. तर हा श्लोक तुम्ही पाठ करा. आणि मी तुम्हाला नंबर याकरताच सांगतो नेहमी की तुमच्याकडे भगवद्गीता असेल, तुम्ही पटकन ती भगवद्गीता उघडून त्यातल्या त्या नंबरचा श्लोक बघू शकता. जसं मी आता सांगितलं 2.37, तर लगेच दुसरा अध्याय उघडायचा, पटपट पानं बघायचे आणि त्यातला 37वा श्लोक पटकन मिळेल तुम्हाला. न्यूमरिकली कॅन ॲक्सेस. त्यामुळे हा श्लोक आता पाठ करा. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिं तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. म्हणून तो युद्धाला सामोरं जा, युद्धाचा निश्चय कर.